विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन अशा प्रकारचा आता एक या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला भाग बघणार आहोत. आपण हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याच्या आधाराने हा जो फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 या फॉर्म्युल्याने आता आपण इक्वेशन्स तयार करायचे आहेत आणि त्याच्यावरच आपण काही या ठिकाणी पाहतो आहोत. निश्चितपणाने हे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. हे इक्वेशन तुम्हाला तोंडपाठच असलं पाहिजे. पेज 45 मध्ये ऍक्टिव्हिटी 1 दिलेली आहे. त्यांनी सांगितले की राईट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला हे लिहायचं आहे आणि हे लिहित असताना फॉर्म्युला हा वापरायचा आहे. इफ द ॲडिशन ऑफ रूट्स, ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे काय बघा सर, अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत आणि ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा. ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा. इज म्हणजे इज इक्वल टू 10. अल्फा प्लस बीटाची किंमत दिलेली आहे. अँड प्रोडक्ट ऑफ रूट्स, प्रोडक्ट म्हणजे काय बघा सर, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार, मल्टिप्लिकेशन. आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा. इज म्हणजे काय सांगा सर, इज इक्वल टू 9. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10 आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 9. अशा प्रकारचं एक्झाम्पल इथं आहे. आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. 3 स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. देअरफॉर हिअर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10, बरोबर सर, अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 9. लक्षात घ्या, ह्याला गिव्हन असं म्हणायचं, दिलेलं आहे, पक्ष म्हणतात मराठीमध्ये. आता इक्वेशन तयार करायचं आहे. हा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे. मग आता याच्याकडे व्हॅल्यूज भरायच्या सर. व्हॅल्यूज भरत असताना एक्स स्क्वेअर मायनस इथं व्हॅल्यू भरा एक्स, इथं व्हॅल्यू भरा इज इक्वल टू 0. काय सांगा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 10. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय सांगा सर, 9. अशी आपण किंमत व्हॅल्यू भरली सर, लक्षात घ्या इथे. आणि या ठिकाणी आता आपण इक्वेशन तयार झालं आपलं. दिस इज आवर आन्सर. एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड इक्वेशन. इज द रिक्वायर्ड इक्वेशन. हे आवश्यक समीकरण आहे. हे अशा प्रकारचं लक्षात घ्या. आपलं इथे या ठिकाणी हे एक्झाम्पल झालं. आता आपल्याला जे हे एक्झाम्पल इथं द्यायचं हे होमवर्क आहे सर. इथं मला सांगण्याची आवश्यकता नाही की सम ऑफ रूट्स म्हणजे काय. सम ऑफ रूट्स म्हणजे काय सांगा सर, या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -7. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे काय बघा सर, प्रोडक्ट ऑफ रूट्स मगाशी सांगितलं अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू इथं 5 दिले सर. प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेम एक्झाम्पल करायचं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी त्यांनी सांगितले व्हॉट विल बी द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काढताना हाच फॉर्म्युला आहे, पण ह्यात अल्फा बीटा दिलेला आहे. तुम्हाला अल्फा प्लस बीटा घ्यावं लागेल, काढावं लागेल पहिल्यांदा. मग बघा सर, इथं आन्सर म्हणूया आपण. आणि आन्सर म्हणत असताना इथे लक्षात घ्या अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू 2, बीटाची व्हॅल्यू 5 विच इज इक्वल टू 7. आणि नंतर लक्षात घ्या अल्फा इंटू बीटा काढावं लागेल आपल्याला. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, अल्फाची व्हॅल्यू 2, बीटाची व्हॅल्यू 7, 2 इंटू 7 14. राईट सर. मग आता आपण इक्वेशन लिहूया. अल्फा प्लस बीटा हे इक्वेशन वरचं आलं आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. राईट द व्हॅल्यूज. काय काय येणार बघा सर, एक्स स्क्वेअर मायनस व्हॅल्यू घाला प्लस इथे व्हॅल्यू घाला बरोबर 0. काय येणार व्हॅल्यू, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 7 आणि अल्फा इंटू बीटाची 14. काय झालं बघा इक्वेशन. Therefore, x square minus 7x plus 14 is equal to 0 is the required equation. Is the required equation. आता सगळ्यांनी लक्ष द्या. इथे एक्झाम्पल्स इतकी दिलेली आहेत. यातली आपण ही 3च करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा झिरोचं बघा बरं. हा 0 वाला आपल्याला थोडं दमवतो, लक्षात घ्या. 0 वाला एक्झाम्पल म्हणजे आपण हे बघतोय, लक्षात घ्या. 2.5 मधलं चौथ्यातलं पहिलं एक्झाम्पल
here alpha is equal to 0 given and beta is equal to 4 given. आपला अल्फा प्लस बीटा काढायला पाहिजे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू 0, बीटाची व्हॅल्यू 4, 0 प्लस 4 इज 4. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4. 0 इंटू एनिथिंग इज 0. 0 इंटू एनिथिंग इज 0. आणि मग आपल्याला लक्षात घ्या इक्वेशन लिहायचं आहे. हेच इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. राईट द व्हॅल्यू. एक्स स्क्वेअर मायनस इथे व्हॅल्यू टाका प्लस इथे व्हॅल्यू टाका बरोबर 0. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे बघा सर 4. अल्फा इंटू बीटाची 0. काय व्हॅल्यू येईल एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. हे 0 लिहिण्याची गरज नाहीये. therefore here answer is x square minus 4x is equal to 0 is the required equation. is the required equation. हे आवश्यक समीकरण आहे. आता आपण हे घ्यायचं फ्रॅक्शन मधलं घेऊया सर. हे फ्रॅक्शन मधलं 1/2 आणि मायनस 1/2 हे बघूया. मायनस साईनला तुम्ही बऱ्यापैकी घाबरता आणि म्हणून हे एक्झाम्पल घेऊया. 2.4 मधलं चौथ्यातलं तिसरं काय आहे सांगा. अल्फाची व्हॅल्यू 1/2 आणि बीटाची व्हॅल्यू काय बघा सर मायनस 1/2. मग आता अल्फा प्लस बीटा घ्यायचा आहे. या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू 1/2 प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस 1/2. बघा सर बरोबर आहे का. आणि मग इथे प्लस इंटू मायनस लक्ष आहे का बघा सर. प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस 1/2 राईट. आणि लक्षात घ्या कॅमेरा फिरवू द्या. 1/2 मायनस 1/2 किती येईल सांगा सर 0. हाफ मायनस हाफ 0. इथे लक्षात घ्या आपण जर बघितलं तर अल्फा इंटू बीटा आपल्याला घ्यायचा आहे. अल्फा इंटू बीटा आपण बघूया कसं घेता येईल आपल्याला इथे. देअरफॉर अल्फा इंटू बीटा अल्फाची व्हॅल्यू किती आहे बघा सर 1/2 आणि बीटाची व्हॅल्यू किती आहे बघा सर मायनस 1/2. आता हे मल्टिप्लिकेशन आहे. 1/2चं चिन्ह काहीही नाही म्हणजे प्लस राईट. आता मल्टिप्लिकेशन करायचं आहे. प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस 1/2 इंटू 1/2. therefore minus 1 into 1 1 2 into 2 4 minus 1/4. right now equation काय होईल इक्वेशन सांगा सर. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. राईट व्हॅल्यू एक्स स्क्वेअर इथं व्हॅल्यू घाला प्लस इथे व्हॅल्यू घाला बरोबर 0. अल्फा प्लस बीटाची किंमत 0 घाला आणि अल्फा इंटू मायनस 1/4 घाला. आपल्याकडे नीट लक्ष असेल प्लस इंटू मायनस म्हणजे मायनस. 0x हे काही लिहिण्याची आवश्यकता नाही. 0x म्हणजे 0x म्हणजे 0 ते लिहिण्याची गरज नाही. त्यामुळे आन्सर काय होईल बघा सर एक्स स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस 1/4 इज इक्वल टू 0 इज रिक्वायर्ड इक्वेशन. हे काय झालं सांगा इज रिक्वायर्ड इक्वेशन. खूप महत्वाचं एक्झाम्पल होतं लक्षात घ्या हे. आता आपण बघूया सर आणखीन एक एक्झाम्पल आहे आणि ते आहे लक्षात घ्या हे आपण पाहतो आहोत प्रॉब्लेम सेट मधलं. हे आपल्याला करायचं आहे होमवर्क त्यामुळे हेकडे लक्ष द्या. हे 0चं केल्यामुळे तुम्हाला हे 0चं येईल. एकदा मायनस केल्यामुळे तुम्हाला ही मायनसची एक्झाम्पल्स येतील. बारकाईने काळजी घेतली की तुम्हाला होमवर्क येईल. चिन्हे तुम्ही चुकू नयेत. सायन्स यू मस्ट बी करेक्ट फॉर सायन्स. आता बघा प्रॉब्लेम सेट 2 मधलं 5 बघा इथे. प्रॉब्लेम सेट 2 मधलं 5 आणि 5व्यातलं हे दुसरं आपण पाहतोय लक्षात घ्या सर. अल्फा इज इक्वल टू 1 minus 3√5 and beta is equal to 1 minus 3√5. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा काढायचा आहे बघा सर. अल्फा प्लस बीटा आपण काढूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू
अल्फाची व्हॅल्यू काय बघा 1 मायनस 3√5 प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे बघा 1 मायनस 3√5. मग आता काय काय कॅन्सल होईल बघा सर. बरं सर 1 प्लस 3√5 हे 1 प्लस आहे, बीटाची व्हॅल्यू प्लस आहे, लक्षात घ्या बीटाची व्हॅल्यू प्लस आहे राईट. मग मायनस 3√5 प्लस 3√5 कॅन्सल आणि काय शिल्लक राहिलं बघा सर. इट्स इक्वल टू 1 प्लस 1 इज 2. 1 प्लस 1 इज 2. देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली बघा सर 2. नाव आपला अल्फा इंटू बीटा काढायचा आहे सर. बघा अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा 1 मायनस 3√5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बीटा 1 प्लस 3√5. आता आपल्याकडे खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे, लक्षात घ्या. तो तुम्हाला येतोय का बघा. तो मी फॉर्म्युला आपल्या समोर लिहितो, तो लक्षात ठेवा. बघा सर आपलं हे माहित आहे का a प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. अच्छे महत्वाचा फॉर्म्युला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. 9वी मध्ये आपण पाहिला आहे. मग हे ए प्लस बी आहे, हे ए मायनस बी आहे आणि लक्षात घ्या आता आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इथं ए स्क्वेअर, इथे मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे काय आहे बघा सर. ए म्हणजे 1 आहे आणि बी म्हणजे काय बघा सर 3√5. बघा बरं 1 चा स्क्वेअर 1 मायनस 3 चा स्क्वेअर 9 आणि √5 चा स्क्वेअर 5. 3 चा स्क्वेअर 9 √5 चा स्क्वेअर 5 म्हणजे कसं झालं बघा सर. देअरफॉर इट इज इक्वल टू 1 मायनस 9 5 जा 45. 1 मायनस 45 लक्ष आहे का बघा सर. मायनस 45 प्लस 1 दिस इज प्लस. व्हेन साइन्स आर डिफरंट मेक सबस्ट्रॅक्शन. जेव्हा चिन्ह वेगवेगळी असतात तेव्हा वजाबाकी करा. 45 मधून 1 गेले 44. चिन्ह मोठ्याचं द्या मायनस. मायनस 44 इज द आन्सर. त्यामुळे इथे लक्षात घ्या अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू झाली मायनस 44. नाव राईट द इक्वेशन. आता आपण समीकरण लिहूया आणि व्हॅल्यू घालूया सर. व्हॉट इज द इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. व्हॅल्यूज घाला. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय बघा सर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत 2. इथे 2 घाला एक्स. अल्फा बीटाची किंमत मायनस 44 तिथे घाला इज इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटाची किंमत 2 आणि इथे हे मायनस 44. नीट लक्ष द्या. प्लस इंटू मायनस. अटेन्शन प्लीज. प्लस इंटू मायनस मायनस. देयरफॉर आवर इक्वेशन बिकम्स एक्स स्क्वेअर minus 2x plus into minus minus 44 is equal to 0 is the required equation. Is the required equation. हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात घ्या. तर या पद्धतीने झालं. हा फॉर्म्युला आपल्यासाठी लक्षात घ्या. नोट म्हणून लक्षात ठेवा. अतिशय महत्वाची ही टीप आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जो फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. इथं तुम्हाला हे होमवर्क करायचं आहे. हे होमवर्क करत असताना ए प्लस बी इंटू ए मायनस बी म्हणजे पुन्हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला वापरायचा आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे हे आपण लक्षात घ्या. या ठिकाणी ही काही होमवर्कची गणितं दिलेत आपल्याला ती आपण करा. हे फक्त चिन्ह जी आहेत प्लस इंटू मायनस मायनस हा जो काही चिन्ह वेगवेगळे असतील तर वजाबाकी हे चुकू नका. लिहिताना व्यवस्थित लिहा. 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0. ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या करा. फ्रेंड्स दिस इज स्टार एक्झाम्पल, हॉट एक्झाम्पल. 2.5 मधलं 5वं एक्झाम्पल आहे. सम ऑफ द रूट्स. आता रूट्स आपण कुणाला म्हणतो सांगा सर. अल्फा बीटाला. सम म्हणजे काय बेरीज. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा. इज म्हणजे काय सांगा. इज इक्वल टू. इज म्हणजे इज इक्वल टू. डबल म्हणजे काय बघा सर. डबल म्हणजे दुप्पट. दुप्पट
डबल म्हणजे ट्वाइस, देअर प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार, म्हणजेच अल्फा इंटू बीटा. म्हणजे कसं होईल, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ट्वाइस अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ट्वाइस अल्फा बीटा. दिस इज द इम्पॉर्टंट इक्वेशन. मग आता हे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण अल्फा बीटा काढूया. त्यासाठी एबीसी काढावं लागेल. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. मग याच्यावरून सर ते सगळं तयार करूया आणि मग त्याच्यामध्ये या ठिकाणी ह्या इक्वेशनमध्ये घालूया. देन यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ के. पाहूया कसं होतंय सर. त्यामुळे आपण आन्सर लिहित असताना पहिल्यांदा लक्षात घ्या आपल्याला काय करावं लागेल बघा. या ठिकाणी इक्वेशन लिहून घ्यावं लागेल. एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजेच इथे या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1. आपण इथं बारकाईने बघा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स आणि हे प्लस सी इज इक्वल टू 0. आता आपण सर एबीसीच्या व्हॅल्यू लिहूया. ए ची व्हॅल्यू इथं लिहा, बी ची व्हॅल्यू इथं लिहा, सी ची व्हॅल्यू इथे लिहा. झालं. आता तुम्हाला अल्फा प्लस बीटा काढता येईल इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. राईट. मग लक्षात घ्या या ठिकाणी अल्फा इंटू बीटा काढता येईल सी अपॉन ए. इथे व्हॅल्यूज घाला सर, त्याच्या इथं मायनस चिन्ह आहेच, इथे मायनस चिन्ह आहे, त्याच्यावरनं जी व्हॅल्यू येईल ती लिहा इथे. राईट सर. आणि मग हे तुमचं गिव्हन इक्वेशन आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ट्वाइस अल्फा बीटा, ट्वाइस इंटू अल्फा बीटा. दिस इज द गिव्हन दिलेलं आहे, कंडिशन्स दिलेलं आहे. मग ह्यात ती व्हॅल्यू घाला, संपला विषय. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ के. लेट अस स्टार्ट. बघा बरं. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू मायनस 4k, एक्स सोडायचं. बी इज इक्वल टू मायनस 4k. बऱ्याच वेळेला मुलं -4 लिहितात, -4k. सी इज इक्वल टू के प्लस 3, के प्लस 3, प्लस नाही लिहिला तरी चालेल. मायनस बी, बी ची व्हॅल्यू सर इथे लिहा. बी ची व्हॅल्यू -4k, ए ची व्हॅल्यू 1. राईट सर. इथं सी ची व्हॅल्यू लिहा. सी ची व्हॅल्यू के प्लस 3, ए ची व्हॅल्यू 1. इथे बघा सर, मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, दॅट इज प्लस 4k. आणि इथे सर के प्लस 3, डिनॉमिनेटर मधलं 1 लिहायची गरज नाही. मग अल्फा प्लस बीटाची किंमत इथे लिहा सर. अल्फा प्लस बीटाची किंमत 4k, 2 इंटू अल्फा इंटू बीटाची किंमत के प्लस 3. राईट सर. इथे इक्वल टू आहेच इथे. हे दोन्ही आतमध्ये गुणा. या ठिकाणी कसं होईल बघा सर. 4k इज इक्वल टू 2 इंटू के, 2k प्लस 2 3 जा 6. बरं सर. इथे प्लस 2k ह्या साईडला आले, प्लस 2k चे मायनस 2k. या ठिकाणी लक्षात घ्या 4k मायनस 2k इज इक्वल टू 6. 4k मायनस 2k म्हणजे 2k इज इक्वल टू 6. 2k म्हणजे 2 इंटू k इंटू 2 चे डिवायडेड बाय 2. देअरफॉर k इज इक्वल टू 6 बाय 2. देअरफॉर k इज इक्वल टू 3. त्यांनी k ची व्हॅल्यू काढा म्हणलं होतं, आपण काढलं सर. 2 1 जा 2, 2 3 जा 6. बघा सर, आपल्याला समजते का. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. या ठिकाणी हे सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा, इज म्हणजे इज इक्वल टू, डबल म्हणजे 2, देअर प्रोडक्ट म्हणजे अल्फा बीटा. दिस इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन लक्षात घ्या आपण एबीसीची व्हॅल्यू काढून अल्फा प्लस बीटाचा हा फॉर्म्युले महत्वाचे आहे. आणि हे सगळं असं मिळून असं हे इक्वेशन आहे. इथे सर आपण हे बघितलेलं होतं, हे होमवर्क 50 आहे. ह्याच्यावरून आपण ह्या ठिकाणी बघितलं सर. हे या बघा आपण इथे हे 1y², ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू -2, सी ची व्हॅल्यू -7. अल्फा प्लस बीटा काढा, अल्फा इंटू बीटा काढा. इथे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण मगाशी बघितलेला होता आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला बघितला होता. त्यामुळे हे या प्रकारचं गणित आपण सोडवले. हे होमवर्कसाठी आपल्याला दिले, लक्षात घ्यायचं. आता हे एक्झाम्पल महत्वाचं आहे. प्रॉब्लेम सेट 2 मधलं 9वं एक्झाम्पल. ऑब्व्हियसली लक्षात, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. द सम ऑफ 2 रूट्स. काय म्हटले बघा सर. द सम ऑफ 2 रूट्स. हां सर.
द सम ऑफ टू रूट्स म्हणजे काय बघा सर, अल्फा प्लस बीटा. बरोबर आहे सर. इथे इज म्हणजे काय, इज इक्वल टू म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 असा पहिला फॉर्म्युला झाला बघा सर, इज इक्वल टू 5. इथे काय झालं, सम ऑफ देअर क्यूब्स. सम म्हणजे काय सांगा, बेरीज. क्यूब्स म्हणले सर म्हणजे अल्फाचा क्यूब आणि बीटाचा क्यूब याची सम म्हणजे बेरीज ही किती आहे, इज म्हणजे इज इक्वल टू 35. म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. काय आहे सर इक्वेशन? इक्वेशन काय आहे आपलं बघा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0 हे इक्वेशन. त्यातलं अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली 5, अल्फा इंटू बीटा ही किंमत मिळायला पाहिजे सर, आणि त्यासाठी त्यांनी हे दिले. हा फॉर्म्युला माहित पाहिजे, याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. लक्षात घ्या, बघूया काय काय आठवतंय आपल्याला. आता लक्षात घ्या. बरोबर सर. इथे आन्सर आपण सुरुवात करूया. लक्षात घ्या उत्तरासाठी. त्यांनी देताना कंडिशन जी दिलेली आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 गिव्हन, राईट सर. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35 अगेन गिव्हन. मग आता लक्षात घ्या, तुम्हाला काय काढायचं आहे, तुम्हाला अल्फा इंटू बीटा काढायचं आहे. लक्षात घ्या, अल्फा प्लस बीटा माहित आहे, हे काढले संपलं. त्यासाठी याचा फॉर्म्युला आठवतोय का बघा सर. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आठवतोय का बघा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब आठवलं का बघा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब, बघा आठवतंय का, प्लस 3ab इंटू ब्रॅकेट ए प्लस बी. आणि मग लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय, हे इथंच ठेवायचं आहे, ह्याला इकडे घ्यायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब प्लस मायनस 3ab इंटू ब्रॅकेट ए प्लस बी इट इज इक्वल टू ए क्यूब प्लस बी क्यूब. आता ए आणि बीच्या ऐवजी काय घालायचं सांगा सर, अल्फा आणि बीटा. ए आणि बीच्या ऐवजी काय घालायचं, अल्फा आणि बीटा. म्हणजे कसं होईल बघा सर, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बघा सर, त्यातलं अल्फा प्लस क्यूब बीटा क्यूब हे 35 आहे. इट मायनस 3 अल्फा बीटा, अल्फा प्लस बीटाची किंमत 5 आहे. इथं अल्फा प्लस बीटाची किंमत इथं लक्षात घ्या. हे सगळं सोडून तुम्हाला अल्फा बीटा काढता येईल. म्हणजे कसं होईल, 5चा क्यूब 125, 3 5 15, 3 5 जा 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 35. मग ह्याला सर लक्षात घ्या, अल्फा बीटाची व्हॅल्यू काढायची, ह्याला इकडे घ्या, ह्याला इकडे घ्या. म्हणजे कसं होईल बघा सर, 35चं साईन काय आहे, प्लस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. म्हणजे कसं होईल बघा, 125 प्लस 35चे मायनस 35 इज इक्वल टू मायनसचे प्लस 15 अल्फा बीटा. 15 अल्फा बीटा म्हणजे 15 इंटू अल्फा बीटा इंटू 15चे डिव्हायडेड बाय 15. म्हणजे इथं सर डिव्हायडेड बाय 15 इज इक्वल टू अल्फा बीटा. ह्याचं लक्षात घ्या, इथं साईन काही नाही म्हणजे प्लस आहे. प्लस 125 पास प्लस 125 मायनस 35. साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. साइन्स आर डिफरंट, मेक सबस्ट्रॅक्शन. 5 minus 5 0, 12 minus 3, 12 minus 3 is 9. चिन्ह मोठ्याचं द्या, प्लस, प्लस 90. therefore here 90. 15 6 जा 90. बघा सर, 15 1 जा 15, 15 6 जा 90. therefore 6 is equal to अल्फा बीटा. 6 is equal to अल्फा बीटा. अल्फा बीटाची व्हॅल्यू मिळाली. राईट द इक्वेशन. हे इक्वेशन तुम्हाला घेता येईल सर. काय आहे इक्वेशन, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. पुट द व्हॅल्यू, एक्स स्क्वेअर मायनस इथं व्हॅल्यू घाला एक्स, इथं व्हॅल्यू घाला इज इक्वल टू 0.
अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण 5 आहे दिलेली आहे. अल्फा बीटाची किंमत 6 आहे. Therefore, our equation becomes x square minus 5x plus 6 is equal to 0 is the required equation. Is the required equation. आपण बारकाईने लक्ष द्या, खूप महत्वाची एक्झाम्पल्स आहेत ही. या ठिकाणी हा फॉर्म्युला येणं गरजेचं आहे लक्षात घ्या. त्याच्यावर तुम्ही अल्फा बीटा काढलीत आणि मग इक्वेशन मध्ये घातलं. इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. या पद्धतीने हाच फॉर्म्युला वापरून तुम्हाला इथे एक्झाम्पल ह्याचा अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युलावर काढता येईल इथं सुद्धा लक्षात घ्या. तर या पद्धतीनं हे आपल्याला करायचं आहे. आणखीन आपल्याला काही एक्झाम्पल्स आता पाहायची आहेत. पण असं एक अतिशय अवघड एक्झाम्पल अल्फा बीटावरचं आपण बघतोय 2 मिनिटांमध्ये.